मित्रांनो, आपली जी ही PYQ टेस्ट सिरीज जी काही शृंखला चालू आहे, तर याच्यामध्ये आपण आजचा सेकंड व्हिडिओ पाहणार आहोत. सोशल वर्क सेट एक्झाम सोशल वर्क पेपर 2चा हा सेकंड व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण 26 ते एकूण 50 प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. तर मित्रांनो, ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना 1 ते 25 प्रश्नांची उत्तरे किंवा स्पष्टीकरण पाहिजे त्यांनी व्हिडिओ क्रमांक पहिला बघावा. हा सेकंड व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये आपण एकूण 3 युनिट कंप्लीट करणार आहोत. जो अर्धा राहिलेला जो आपला थर्ड युनिट आहे तो युनिट 4 आणि युनिट 5 असे आपण तीनही युनिट या व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मोठा न होण्यासाठी आपण जरा फास्टमध्ये याच्यामध्ये बघण्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. प्रश्न 26 आहे. क्लायंटचा किंवा अशिलाच्या स्वतःच्या शब्दात तथ्यात्मक डेटा माहितीचे पुनरुत्पादन हे म्हणून ओळखले जाते. तर याच्यामध्ये मित्रांनो, शब्दशः नोंदणी ज्याला म्हणत असतो आपण, शब्दशः नोंदणी या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण याच्यामध्ये काय म्हणत आहे, अशिलाच्या स्वतःच्या शब्दात तथ्यात्मक डेटा. आता हे स्वतःच्या शब्दामध्ये म्हटल्याच्या नंतर प्रश्नातच उत्तर आहे, शब्दाची जे काही नोंदणी होती त्याच्यानुसार अशिलाचे जे काही शब्द असते त्याच्यावर आपण भार देऊन त्याच्या निदानापर्यंत आपण जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे शब्दशः नोंदणी. प्रश्न क्रमांक 27. विधान ए. लोकांना त्यांना स्वतःला मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता आणि अशिलाचे क्लायंटचे नाते महत्त्वाचे आहे. त्याचं कारण म्हणून आर विधान दिलेलं आहे. व्यावसायिक संबंध हे मैत्रीपूर्ण संबंध नसतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये दोन्ही प्रश्नांचे म्हणजे दोन्ही विधान बरोबर दिलेले आहेत, परंतु याच्यामध्ये एकामेकाचं हे मिळतं जुळतं नाही आहे किंवा एकामेकाचं स्पष्टीकरण देत नाही आहे. त्याच्यामुळे आपलं आन्सर जे आहे तर हे आन्सर होईल बी. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता व्यक्ती सहयोग कार्यामधील सोशल केसवर्कमधील निदानाचा प्रकार नाही. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला हे चारही जर का पर्याय आपल्याला माहीत असेल तर आपण सहजरित्या याच्यामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर मित्रांनो, आपण बघू प्रत्येक क्लिप बघू की एक म्हणजे डायनॅमिक काय आहे, क्लिनिकल काय आहे, हे प्रत्यक्षात बघितल्याच्या नंतरच आपल्याला ते समजायला येईल. तर डायनॅमिक काय आहे, तर डायनॅमिकमध्ये डायरेक्ट म्हणजे अशील जो कोणी असतो तो डायरेक्ट काय मागत असतो, रिपोर्ट मागत असतो. क्लिनिकलमध्ये काय आहे, तर क्लिनिक त्याच्या आजाराची लक्षणे दिसून येतात. म्हणजे जो कोणता याला काही आजार वगैरे झाला असेल तर त्याची लक्षणे प्रत्यक्षात दिसून पडते, हे क्लिनिकलमधून. मेडिकलमधून काय होत असते मित्रांनो, तर मेडिकलमध्ये डायनॅमिकमध्ये रुग्णांची प्रकृती बदलणे. डायनॅमिकमध्ये एक थोडासा गोंधळ झाला याच्यामध्ये, माफ करा. डायनॅमिकमध्ये रुग्णांची प्रकृती बदलणारी घटना असते, रुग्णांची प्रकृती बदलणारी. क्लिनिकलमध्ये त्याच्या आजाराची लक्षणे दिसून येते. आणि मेडिकल जे आहे तर मेडिकलमध्ये प्रत्यक्षात रिपोर्ट समोर येत असतो मित्रांनो. प्रत्यक्षात रिपोर्ट म्हणजे जे काही त्याचं निदान वगैरे सगळ्या काही गोष्टी झाल्याच्या नंतर प्रत्यक्षात त्याची जी काही आता ब्लड आपण जर का चेक केलं तर त्याचा रिपोर्ट येत असतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, सोशल केसवर्कमधील निदानाचा प्रकार नाही म्हणत आहे. तर निदानाचा प्रकार जो नाही आहे तर तो हाच आहे, कारण ते याच्यामध्ये रिपोर्ट प्रत्यक्षात आपल्या हातामध्ये येत आहे, आपण काही त्याच्यावर निदान करत नाही आहोत. आणि हे तीनही जे काही पर्याय आहेत हे निदानात्मक आहे, याच्यामधून आपण निदान करत असतो. निदान केल्याच्या नंतरच आपल्याला समजायला येते की त्याला अशिलाला प्रत्यक्षात उपचार काय केला पाहिजे. आणि ही जी प्रोसेस आहे तर ही उपचारात्मक प्रोसेस आहे. म्हणजे निदान झाल्याच्या नंतर जो काही उपचार देतो आपण, म्हणजे डायरेक्ट रिपोर्ट त्याच्या हातामध्ये देतो का ही औषधी तुम्ही घ्या म्हणून. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या तऱ्हेनं समजलंच असेल. प्रश्न क्रमांक 29. याच्यामध्ये पण सुद्धा 2 विधानं दिलेली आहेत. तर हे दोन्ही विधान आपण वाचल्याच्या नंतर समजेल का हे विधान काय आहे. दावा ए. गट हा एकक म्हणून ओळखला जाऊ शकतो जो सतत बदलत असतो. कारण आर मध्ये दिला आहे, नवीन अनुभव घेताना सदस्यांची एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत बदलते. भिन्न मनस्थिती
आकलन आणि समाज या दोन्ही गोष्टी गटाच्या बाहेरून घेतल्या जातात आणि गटामध्ये निर्माण केल्या जातात. तर मित्रांनो, हे दोन्ही जे काही विधाने दिलेली आहेत, ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 येईल. या पर्यायामध्ये जरा काळजीपूर्वक लक्ष देण्याची गोष्ट आहे. ती लक्ष देण्याची गोष्ट कुठं आहे? दोन्ही विधाने जर का बरोबर वाटत असेल आपल्याला, जसं आता आपण सोशल वर्कमध्ये अनुभव घेतलेलाच आहे. आता पहिल्या याच्यामध्ये काय म्हणत आहे का गट हा एक एकक म्हणून ओळखला जाऊ शकतो जो सतत बदलत असतो. तर ही गोष्ट बरोबरच आहे. गट हा एकक म्हणूनच ओळखला जातो, कारण तर गटामध्ये जरी का 4-5 सदस्य असेल तरी त्यांना एकच मानत असतो आपण. आणि दुसरं आरबी दिलं आहे, तर नवीन अनुभव घेताना सदस्यांची एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत बदलते. भिन्न मनस्थिती, आकलन, समज या दोन्ही गोष्टी गटाच्या बाहेरून घेतल्या जातात आणि गटामध्ये निर्माण केल्या जातात. गटामध्ये असणारे लोकसुद्धा आपले विविध असू शकते, त्यांची समज मनस्थिती अलग अलग असू शकते, तरीसुद्धा आपण त्यांना एकत्र आणून त्यांचा जे काही उपचार द्यायचा असते तर ते एकत्र दिल्या जातो. त्याच्यामुळे याच्यामध्ये आन्सर होते आपलं ए. कारण ए आणि आर दोन्ही सत्य आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण देत आहे म्हणून. प्रश्न क्रमांक 30 हा जोड्या जोडवण्यासाठी प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय म्हणत आहे? बालवृद्धीचा अभ्यास. आता बालवृद्धीच्या अभ्यासासाठी कोणता शास्त्रज्ञ इथं उपयोगी पडत आहे? तर मित्रांनो, बालवृद्धीचा अभ्यास करण्यासाठी जी स्टॅनले हा व्यक्ती येत आहे. लैंगिक समस्यांची तपासणी जी केली आहे तर ही केली आहे हॅवलॉक हेलिस. बुद्धिमत्ता चाचणीचा शोध कोणी घेतला आहे? तर बुद्धिमत्ता चाचणीचा शोध घेतला आहे बिनेट अँड सायमन. आणि मानसिक स्वच्छता चळवळीचा पाया जो कोणी घातला आहे तर उरले कोण आहे? तर हे एकच उरलेले आहे. मग आता अशी जोडी कुठे भेटत आहे? तर ही जोडी भेटत आहे बी. हाच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा प्रश्नांमध्ये एवढे पण काही काळजी घेण्याची गरज नाही आहे, कारण हे प्रश्न चुकण्याचे चान्सेस जास्त असते, कारण तर खूप काही एवढ्या डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला नसतो. त्याच्यामुळे अशा प्रश्नावर जास्त वेळ देण्यापेक्षा आपण वाढणं समोर आहे. आणि हे प्रश्न सोडायचे पण नाही आहेत मित्रांनो, कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपल्याला सर्व प्रश्न सॉल्व्ह करूनच समोर जायचं आहे. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता सामुदायिक संघटनेसाठी साऊल ॲलेन्स्कीचा दृष्टिकोन मानला जातो? तर साऊल ॲलेन्स्की यांनी कशा संदर्भात काम केलं आहे? तर मित्रांनो, यांनी समुदाय शक्ती निर्माण करण्यासाठी काम केलं आहे. समुदाय शक्ती म्हणजे 1930 मध्ये त्यांनी म्हणजे 1930च्या दशकामध्ये त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आहे. 1930च्या दशकामध्ये तर त्यांनी काय केलं होतं की म्हणजे सगळा समूह जो आहे तो समुदाय शक्ती निर्माण करण्यावर भर दिला होता. संघटनेच्या माध्यमातून, ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून. कारण व्यक्तींमध्ये जोपर्यंत बदल घडण्यासाठी लोकांना मजबूत संघटन किंवा लोकांमधील एक समानता आणण्यासाठी त्यांनी भर दिला होता. त्यांनी ऑर्गनायझेशनसुद्धा स्थापित केले आणि त्यांनी काही पुस्तकंसुद्धा म्हणजे तयार केलेले आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे. महात्मा गांधींनी वर्धा येथून 9 महिन्याचा हरिजन सहल केव्हा सुरू केली? प्रश्न क्रमांक 32 महात्मा गांधींनी वर्धा येथून 9 महिन्यांचा हरिजन सहल केव्हा सुरू केली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए. 7 नोव्हेंबर 1933. प्रश्न क्रमांक 33 कम्युनिटी ऑर्गनायझेशन फॉर सोशल वेलफेअर नावाच्या सामुदायिक संघटनेवरील पहिल्या समकालीन पाठ्यपुस्तकाचे लेखक हे आहेत? तर प्रश्न क्रमांक 33 चे उत्तर आहे वेन मॅकमिलन.
प्रश्न क्रमांक 34, हे सुद्धा विधानावर आधारित प्रश्न आहे. विधाने: समुदाय संघटन ही समाजकार्याची एक पद्धत आहे. समुदाय संघटन ही समाजकार्याची एक पद्धत आहे. तर समुदाय विकास हा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी नियोजित केलेला कार्यक्रम आहे. विधान बी आहे, समुदाय संघटन लोकसहभागावर भर देते, तर समुदाय विकास लोकांच्या विकासावर भर देते. समुदाय संघटन आणि समुदाय विकासाच्या संदर्भात वरीलपैकी कोणते विधान सर्वात योग्य आहे? तर मित्रांनो, दोन्ही विधाने ह्या ठिकाणी बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35, रॉबर्ट चेंबर्सच्या मते रिकामी जागा हे स्थानिक लोकांना त्यांचे जीवन आणि परिस्थितीचे ज्ञान सामायिक करण्यास, वाढवण्यास किंवा विश्लेषण करण्यास आणि योजना, कृती, निरीक्षण आणि मूल्यमापन करण्यास सक्षम करण्यासाठी दृष्टिकोन देते. तर मित्रांनो, हे कशा संदर्भामध्ये आहे? तर हे आहे PRA. कम्युनिटी ऑर्गनायझेशनमध्ये PRA हा एक टॉपिक आहे आणि हा PRA जो आहे तो PRA पार्टिसिपेट रूरल अप्रोचल, सहभागी ग्रामीण मूल्यमापनावर आधारित हा PRA असतो. तर याच्यामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी ॲड असते. प्रश्न क्रमांक 36, रेव्हिल फॉर रॅडिकल्स हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिलेले आहे. तर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? साऊल अलेन्स्की. याच्या अगोदरही सुद्धा हा साऊल अलेन्स्कीवर एक प्रश्न आला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण म्हटलं की यांनी काही पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. त्याच्यामुळे ही सगळे काही जे पर्याय असते ना मित्रांनो, तर हे आपल्याला बारकाईनं याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण ते याच्यावर रिपीट क्वेश्चन येत असते आणि हेच प्रश्न असे असते की आपल्याला म्हणजे माहीत नसते आणि इथे आपला गोंधळ होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या प्रश्न हे जे असते तर हे यांच्याबाबत थोडेफार तरी आपल्याला माहिती ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 37, गरजा मूल्यमापनाची प्रक्रिया. मित्रांनो, ह्या पेपरमध्ये हे जे असले जे काही प्रश्न आहेत हे गुलाबजामुन प्रश्न असतील. याचे मार्क घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आणि हे जर का मार्क आपले सुटत असेल किंवा हे जर प्रश्न आपले चुकत असेल तर मग आपली क्वालिफाय होण्याचे चान्सेस पुन्हा कमी होत जाते. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये काय म्हणत आहे? गरजा मूल्यमापनाची प्रक्रिया. पर्याय पहिला आहे हे, संस्थेची उद्दिष्टे आणि ध्येय निश्चित करणे. काही गरज आहे का? काहीच नाही आहे. दिलेल्या समुदायातील रहिवाशांची क्षमता निश्चित करणे. क्षमता निश्चित करणे. आता आपल्याला क्षमता निश्चित करून काय करायचं आहे? त्यांचं समुदायातील रहिवाशांच्या समस्या आणि उद्दिष्टे निश्चित करणे. समुदायामध्ये उपलब्ध संसाधने निश्चित करण्यास मदत करणे. आता आपण काही सरकार आहोत का तर संसाधने निश्चित करायची त्यांचीवाली नाही. समुदायातील रहिवाशांच्या समस्या आणि उद्दिष्टे निश्चित करणे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, ह्या पेपर सॉल्व करत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक तर आपण समाजकार्यकर्ता आहोत, दुसरी गोष्ट आपण असिस्टंट प्रोफेसर होणार आहोत, म्हणजे सहाय्यक प्राध्यापकासाठी ही परीक्षा होते. त्याच्यामुळे हे दोन गोष्टी जरी का आपण आपल्या लक्षामध्ये ठेवले तरी आपण अशा प्रश्नांची उत्तरे म्हणजे सहजरित्या जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 38, समुदाय विकासातील एक मूलभूत गृहीतक खालीलप्रमाणे आहे. पर्याय क्रमांक 1 आहे, समुदाय विकास लोकांना धर्मदाय प्रदान करणे. बी, समुदाय विकास म्हणजे त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या समस्यांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग. सी, समाज विकास म्हणजे समाजसेवकांनी लोकांच्या समस्या सोडवणे. आणि डी आहे, समुदाय विकास म्हणजे भौगोलिक क्षेत्रांचा भौतिक विकास. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, समुदाय विकास म्हणजे त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या समस्यांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग. समुदाय विकासातील एक मूलभूत गृहीतक हेच असते. प्रश्न क्रमांक 39, हा सुद्धा जोड्या जोडवण्यासाठीच प्रश्न आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये काय म्हणत आहे? कम्युनिटी ऑर्गनायझेशनवर काम कोणी केलेलं आहे? कम्युनिटी ऑर्गनायझेशनवर काम केलं आहे मॅरी रॉस. कम्युनिटी ऑर्गनायझेशनवर काम करणारे मॅरी रॉस. त्याच्यानंतर कम्युनिटी ऑर्गनायझेशन अँड डेव्हलपमेंट. कम्युनिटी ऑर्गनायझेशन अँड डेव्हलपमेंटवर काम करणारे कोण आहेत?
हर्बर्ट जे रुबिन. आणि मॉडेल ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशनवर काम करणारे कोण आहे तर राणी के जॅकोबो. उरलेला पर्याय कम्युनिटी ऑर्गनायझेशन अँड डेव्हलपमेंट. आता हे दोन बी आणि डी हे सारखे जरी का वाटत असेल तरी कम्युनिटी ऑर्गनायझेशन अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करणारे एकपेक्षा इतर सुद्धा लोक असू शकतात. त्याच्यामुळे आपण जास्त म्हणजे असं गोंधळण्यासारखं नाही आहे की हा प्रश्न कॅन्सल होईल म्हणून, कारण ते एकापेक्षा जास्त लोकसुद्धा तिथे काम करू शकतात. प्रश्न क्रमांक 40. विधाने, समुदाय संघटना, व्यावसायिक समाजकार्यकर्त्यांची प्राथमिक भूमिका ही मार्गदर्शकांची असते जे समाजाला मदत करतात, समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी मार्ग शोधतात. कारण दिलाय आर मध्ये, मार्गदर्शकांची भूमिका समाजाला अधिक प्रभावीपणे मदत करण्यास समर्पित असलेल्या व्यक्तीला वाटचाल करण्याच्या दिशेने सूचित करते. तर मित्रांनो, ह्या अशा प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त उत्तर जे आहे ते हे ए पर्यायामध्येच असते. त्याच्यामुळे प्रश्न जर का हे विधानं जर का आपण काळजीपूर्वक वाचली, समजून जर घेतली तर आपण नक्कीच उत्तरापर्यंत सहजरित्या जाऊन पोहोचू शकतो. प्रश्न क्रमांक 41. जेव्हा एखाद्या स्वतंत्र चलाला नियंत्रित गट आणि प्रायोगिक गटासाठी विषयांच्या यादृच्छिक अभिहस्तांकन हाताळले जाते तेव्हा संशोधन आराखडा असे म्हणतात. मित्रांनो, 41 ते 50 हे जे प्रश्न आहेत युनिट क्रमांक 5 मधील संशोधन रिसर्च ह्या विषयावर आहे. तर याच्यामधले आपण बारकाईने प्रश्न बघू. आता याच्यामध्ये काय म्हणतात, जेव्हा एखाद्या स्वतंत्र चलाला नियंत्रित गट आणि प्रायोगिक गटासाठी विषयांच्या यादृच्छिक अभिहस्तांकन हाताळले जाते तेव्हा संशोधन आराखडा असे म्हणतात. तर हे संशोधन आराखडा कधी होत असतो, तो हा होतो पूर्व प्रायोगिक संशोधन आराखडा. प्रश्न क्रमांक 42. सामाजिक कार्य हस्तक्षेप संशोधन मुख्यतः सामाजिक कार्यकर्त्यांना खालील परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यास मदत करते. याच्यामध्ये काय होते मित्रांनो, सामाजिक कार्यात हस्तक्षेप संशोधन मुख्यतः सामाजिक कार्यकर्त्यांना खालील परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यास मदत करते. हे कोणतं होते, सामाजिक कार्याचे उपाययोजन. हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. याच्यात सुद्धा 2 विधानं दिली आहे. प्रतिपादन विधान 1 ए, गुणात्मक संशोधक सर्व प्राथमिक ज्ञान नाकारतात. आणि कारण दिलं आहे आरमध्ये, कारण गुणात्मक संशोधक केवळ अनुभव, निरीक्षण, विगमन यावर अवलंबून असते. तर मित्रांनो, ही दोन्ही विधाने जी आहेत तर दोन्ही विधाने हे सत्य आहे. कारण गुणात्मक संशोधन जे आहे तर गुणात्मक संशोधन हे व्यक्तीचे अनुभव, वर्तन आणि सामाजिक घटनांवर आधारित असते. याच्यामध्ये शब्दाऐवजी व्यक्तीच्या माहितीवर भर दिलेला असतो याच्यामध्ये. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणती चाचणी पॅरोमेट्रिक चाचणी नाही आहे. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला पॅरोमेट्रिक चाचणी हे लक्षात घेणं आहे आणि हे याच्यामध्ये नाही ह्या शब्दावर सुद्धा आपलं लक्ष असायला पाहिजे. तर पॅरोमेट्रिक चाचणी काय आहे मित्रांनो, तर पॅरोमेट्रिक चाचणी जी आहे तर ही चाचणी एखाद्या व्यक्तीच्या आवाजातील तणाव, भावना किंवा शारीरिक बदलाचे मोजमाप करते. पॅरोमेट्रिक चाचणीमध्ये काय होते, एखाद्या व्यक्तीच्या आवाजातील तणाव, भावना किंवा शारीरिक बदलाचे मोजमाप करते. याचा वापर कुठे होते, जास्तीत जास्त वापर मानसशास्त्र, सुरक्षा तपासणी किंवा वैद्यकीय निदानामध्ये ह्या पॅरोमेट्रिक चाचणीचा वापर केला जातो. तर आता हे तर आपल्याला माहिती झालं की पॅरोमेट्रिक चाचणी काय आहे. आता परिशिष्टांचे सहभागाचे गुणांक किंवा विल्कॉक्सची चाचणी, एप चाचणी आणि स्टुडंट टेस्ट. तर मित्रांनो, आपल्या ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर हे उत्तर आहे बी. आता ह्या बीचं जे काही उत्तर आहे तर आपल्याला हे पर्याय जे आहे तर हे पर्याय आपल्याला चांगल्या तऱ्हेनं
माहिती करून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आपली जी काही पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन्ही पेपर मिळून आपली ऑनलाईन क्लासेसची एक शृंखला आहे. तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही आपली ही बॅच घेऊ शकता. ह्या बॅचमध्ये तुम्हाला ह्या सगळे काही एक एक टॉपिक, एक एक युनिट बारकाईने अभ्यासल्या जाईल. त्याच्यामधून ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 45. निमित्ताने अंतर्निहित संशोधन आराखडा हे मुळात रिकामी जागा संशोधन आराखडा आहे. तर मित्रांनो, 45 ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, मिश्रा पद्धती. आता मिश्रा पद्धती काय आहे संशोधन आराखडा? तर मिश्रा पद्धतीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही संशोधन आराखड्याचा अभ्यास केला जातो. मित्रांनो, परिणामवाचक संशोधन आराखडा काय आहे? तर परिणामवाचक संशोधन आराखडा जो आहे तर हा परिणामवाचक संशोधन आराखडा सामाजिक, शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी वापरला जातो. गुणात्मक संशोधन आराखडा जो आहे तर गुणात्मक संशोधन आराखडा मानवी अनुभव, वर्तन आणि सामाजिक घटनांचे सखोल आकलन करण्यासाठी वापरला जातो. याच्यामध्ये संख्याऐवजी शब्दाच्या माध्यमातून विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ का व कसे अशा शब्दाचे उत्तर हे गुणात्मक संशोधन आराखड्यातून घेतले जाते. केस स्टडी संशोधन आराखडा हा जो आहे तर हा केस स्टडी संशोधन आराखडा जो आहे तर केस स्टडी संशोधन आराखडा व्यक्ती, संस्था, घटना किंवा गट याबाबत सखोल माहिती अभ्यास करण्यासाठी ह्या संशोधन आराखड्याचा वापर केला जातो. तर मित्रांनो, आपलं ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर हे उत्तर आहे मिश्र संशोधन पद्धती. प्रश्न क्रमांक 46. एक गृहीत कृत्य जे संशोधन गृहीत कृत्यामध्ये व्यक्त केलेल्या संबंधांचे खंडन करते त्याला असे म्हणतात. तर याच्यामध्ये आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आहे 0 गृहीत कृत्य, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 47. भारत सरकारने केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना रिकामी जागा केली. तर केंद्रीय समाज कल्याण मंडळाची जी स्थापना आहे तर ती 12 ऑगस्ट 1953 रोजी भारत सरकारने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 48. एका संशोधकाला आफ्रिकन देशातून मुंबईत वास्तव्यास आलेल्या अनधिकृत परदेशी स्थलांतरितांच्या समस्यांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. ती खालीलपैकी कोणती सॅम्पलिंग तंत्र निवडेल? तर मित्रांनो, याच्यामध्ये स्तरित नमुना निवड किंवा स्नोबल नमुना निवड, साधी यादृच्छिक नमुना निवड आणि समूह नमुना. याच्यामध्ये काय आहे तर प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ही स्नोबल नमुना निवड पद्धत. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला ह्या चारही पर्यायाचा आपल्याला सविस्तरपणे माहिती असायला पाहिजे. तेव्हाच आपण हे नमुना निवड पद्धती वगैरे बारकाईने बघू शकतो आणि प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. प्रश्न क्रमांक 49. सममित मानांकित श्रेणी यांनी विकसित केलेली आहे. तर सममित मानांकित श्रेणी कोणी विकसित केली आहे? सममित मानांकित श्रेणी ही लिंकट ह्या शास्त्रज्ञाने विकसित केली आहे. प्रश्न क्रमांक 50. संशोधकाने महाराष्ट्रातील ग्रामसभांमध्ये महिलांचा निर्णय घेण्यावर साक्षरतेच्या प्रभावाचा अभ्यास केला. ग्रामसभांमधून महिला प्रतिसादकर्त्यांची निवड करण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गावे अशा 3 पातळ्यांवर नमुने घेण्यात आले. संशोधकाने खालीलपैकी कोणते सॅम्पलिंग तंत्र वापरले आहे? तर याच्यामध्ये नमुना कोणत्या पद्धतीचा नमुना याच्यामध्ये वापरला आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये नमुना वापरला आहे तो स्तरीकृत नमुना याच्यामध्ये वापरलेला आहे. तर मित्रांनो, स्तरीकृत नमुना काय आहे? तर स्तरीकृत नमुना जो आहे तर तो स्तरीकृत नमुना गटामधून निवड म्हणजे अचूकता वाढवण्यासाठी असते. आणि बहुपदी नमुना निवड पद्धत काय आहे? ते टप्प्याटप्प्याने निवड, मोठ्या क्षेत्राच्या अभ्यासासाठी वगैरे. जसं की भारताचा अभ्यास करायचा असेल तर पहिल्या स्टेजमध्ये
काही राज्य निवडणे, दुसऱ्या स्टेजमध्ये त्यातील काही जिल्हे, तिसऱ्या स्टेजमध्ये जिल्ह्यातील काही गावं. कोटा नमुना काय आहे तर कोटा नमुना विशिष्ट संख्यांची माहिती देते, जसं की जलद आणि स्वस्त सर्वेक्षणासाठी. अनुक्रमिक नमुना निवड काय आहे तर ही गरजेनुसार नमुना वाढवते प्रायोगिक क्षेत्रातील चाचण्यांसाठी. म्हणजे परत तेच प्रक्रिया करून जोपर्यंत संशोधनकर्ता हा समाधान मिळवत नाही तोपर्यंत ते पद्धत चालूच असते, ज्याच्यामध्ये अनुक्रमिक निवड संशोधन आराखडा ज्याला म्हणतो आपण ते. तर मित्रांनो, आपल्या हा 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे तर स्तरीकृत नमुना निवड, ज्याच्यामध्ये आपण जिल्हा, तालुके, गावे अशा 3 पातळ्यांवर नमुने घेऊन त्याचं जे काही ते विश्लेषण करू शकतो किंवा माहिती गोळा करू शकतो. तर मित्रांनो, एकूण 25 प्रश्न जे आहे तर 26 ते 25 प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओ नंबर 2 मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, राहिलेले जे काही 50 प्रश्न आहेत तर ते 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरच पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुम्हाला ज्या कोणत्या टॉपिकवर अडचण येत आहे ते टॉपिक कमेंट्समध्ये मला सुचवा, जेणेकरून मी त्याच्यावर सविस्तरपणे व्हिडिओ देईल. जे कोणतं पण युनिट तुम्हाला नाही जमत आहे ते कमेंटमध्ये करा. मी त्या पूर्ण टॉपिकबद्दल मी पुरेपूर तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.